खामेनींची अमेरिका आणि इस्रायलने हत्या केल्यानंतर चीनने पहिली प्रतिक्रिया दिली आणि सांगितलं की आम्ही इराणसोबत आहोत आणि त्यांना स्वतःचं संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे। अमेरिकेच्या एकाधिकारशाहीला चीनने उत्तर दिलं आणि तातडीने मध्यपूर्वेत जे चाललंय ते थांबवण्याचं आवाहन केलं। तिकडे मॉस्कोतून व्लादिमीर पुतिन यांनीही रशिया इराणसोबत असल्याचं जाहीर केलं। सुरुवातीला खामेनी यांच्या मृत्यूचा साधा कुणी निषेधही केला नव्हता, पण आता हे युद्ध सर्वदूर पसरल्यानंतर इराणलाही सपोर्ट वाढतोय आणि इराणने मध्यपूर्वेतल्या जवळपास अमेरिकेच्या सर्व तळांवर हल्ले सुरू ठेवलेत, तर तिकडे इस्रायलच्या शहरांमध्येही सतत सायरन वाजतायत। गेल्या 8 वर्षांपासून आर्थिक निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेचा कंबरड मोडलेल्या इराणने भलेही अणुबॉम्बची तयारी सुरू ठेवली होती, पण अमेरिकेला ज्या पद्धतीने टक्कर दिली जातीये ते पाहून इराणच्या मिलिटरी पॉवरलाही दाद दिली जातीये। ते इराणमधून अमेरिकेला लढण्यासाठी जगात कुणाचाही पाठबळ नसताना इराणची कशी फीडिंग सुरू आहे, शिवाय इराणच्या मिलिटरीची ताकद नेमकी किती आहे आणि या युद्धात कोण कोणाच्या बाजूने आहे त्याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। मध्यपूर्वेतल्या मिलिटरी पॉवर इंडेक्सनुसार तुर्की आणि इस्रायल नंतर इराण हा सर्वात शक्तिशाली देश मानला जातो। इराणचं नौदल, वायुदल आणि ग्राउंड फोर्समध्ये एकूण 6.25 लाख सैनिक आहेत। पाकिस्तानच्या सैन्यातही जवळपास एवढे सैनिक आहेत। याशिवाय इराणकडे 3.5 लाख राखीव सैनिक आहेत ज्यांना युद्धाच्या काळात वापरलं जाऊ शकतं। इराणकडे स्पेशल ऑपरेशन सांभाळणारी रिव्होल्युशनरी पॅरामिलिटरी फोर्स आहे ज्यांच्याकडे एकूण अतिरिक्त 2 ते 3 लाख सैनिक आहेत। याशिवाय 10 लाखांच्या आसपास स्वयंसेवकही इराणच्या आर्मीकडे आहेत। गेल्या 2-3 दशकांपासून अणुबॉम्ब बनवण्याच्या प्रयत्नांमुळे इराणवर अमेरिकेकडून सातत्याने आर्थिक निर्बंध लादले जात आहेत आणि त्यामुळे पश्चिमेकडून अत्याधुनिक शस्त्रसामुग्री खरेदी करता आलेली नसली तरी आपल्या गरजा इराणने चीनकडून भागवल्यात। चीनच्या शस्त्रांवर युद्धभूमीत किती अवलंबून राहायचा हा स्वतंत्र विषय असला तरी इराणला सध्या ही शस्त्र कामाची ठरतायत। याशिवाय रशियाकडूनही अद्ययावत शस्त्र इराणने खरेदी केलेत। मध्यपूर्वेतले जे देश सर्वाधिक बजेट सैन्यासाठी खर्च करतात त्यात सौदी अरेबिया आणि इस्रायल नंतर इराणचा 3रा क्रमांक लागतो। सौदीचं बजेट हे $80 बिलियन, इस्रायलचं $46 बिलियन, तर इराणचं फक्त $8 बिलियन एवढं आहे। इराणची एकूण अर्थव्यवस्था पाहिली तर हे बजेट मोठं मानलं जातं। इराणच्या एअरफोर्सकडे 250 ते 300 फायटर जेट आणि हेलिकॉप्टर आहेत, तर 15,000 पेक्षा जास्त सैनिक आहेत। कॉम्बॅट एअरक्राफ्टमध्ये F-14 टॉमकॅट, रशियाचं MiG-29, सुखोई 24 आणि यासह स्वतः इराणने विकसित केलेली ही लढाऊ विमानं आहेत। मात्र इराण वायुदलाच्या मर्यादा या आहेत, ही सर्व लढाऊ विमानं शीतयुद्धाच्या काळातली आहेत। 4थ्या आणि 5व्या पिढीचं विमान इराणला आर्थिक निर्बंधांमुळे खरेदी करता आलेलं नाही, पण इराणची सर्वात मोठी ताकद त्यांच्याकडे असलेले हजारो बॅलिस्टिक मिसाईल ही आहे। इराणकडे फतेह 10 सिरीजचे मिसाईल आहेत जे मानवरहित आहेत आणि त्यांच्याकडे थेट इस्रायलमध्ये मारा करण्याची क्षमता आहे। याशिवाय शहेद 129 आणि मोहोजेर 6 हे ड्रोन सुद्धा वायुदलाची ताकद वाढवतात। तेहरानमध्ये या ड्रोनची निर्मिती केली जाते आणि शेजारच्या काही देशांमध्ये इराणने या ड्रोनची निर्मितीही केली आहे आणि निर्यातही केली आहे। यापूर्वी इस्रायलची सर्वात मोठी डोकेदुखी इराणचे हेच ड्रोन ठरतायत। इराणच्या नौदलाकडेही पाणबुड्या आणि व्हेसल आहेत ज्यावरून शत्रूवर सहज मारा केला जाऊ शकतो। अमेरिका आणि इस्रायलच्या तुलनेत इराण नौदलाची ताकद अत्यंत किरकोळ आहे, मात्र स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा मार्ग अडवण्यासाठी हे नौदल पुरेसं ठरलंय। पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधामुळे इराणने स्वतःच ड्रोन आणि आधुनिक मिसाईल निर्मितीचं तंत्रज्ञान अवगत केलं होतं आणि गेल्या काही वर्षात याच तंत्रज्ञानाच्या बळावर इराणने इस्रायललाही टक्कर दिली आहे। यमनमधील हौती, लेबनॉनमधील हिजबुल्ला आणि गाझामधील हमासलाही शस्त्र इराणकडूनच पुरवली जातात। युक्रेनसोबत रशियाचं युद्ध सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात इराणने आपले अत्याधुनिक ड्रोन रशियाला पुरवले होते। अमेरिका आणि इस्रायलने सुप्रीम नेत्याला संपवल्यानंतर इराणने युद्ध सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला। इराणकडून सातत्याने दुबई, कुवेत, सौदी अरेबिया यासह मध्यपूर्वेतल्या अमेरिकेच्या सर्व तळांवर हल्ले केले जात आहेत। इराणमध्ये जे घडलं त्यावर आतापर्यंत तेहरानच्या बाजूने कोणाचीही प्रतिक्रिया आली नव्हती, पण रशिया आणि चीनने पहिल्यांदाच तेहरानला सपोर्ट जाहीर केलाय। भारताने या परिस्थितीवर अजूनही भाष्य केलेलं नाही। पंतप्रधान मोदींनी मध्यपूर्वेतल्या जवळपास सर्व राष्ट्रप्रमुखांशी फोनवरून चर्चा केली आहे आणि भारतीय समुदायाची या कठीण परिस्थितीतही काळजी घेतल्याबद्दल आभार मानलेत, पण इराणवर प्रतिक्रिया देणं टाळलंय। काँग्रेसचं या सगळ्या परिस्थितीवर म्हणणं आहे की अमेरिकेच्या दबावामुळे भारत इराणच्या सर्वोच्च नेत्याची हत्या होऊन साधा निषेधाचा शब्दही काढत नाहीत। भारताने कोणत्याही जागतिक परिस्थितीमध्ये तटस्थ राहण्याची आजपर्यंत भूमिका घेतली, ज्याला नेहरूंच्या काळापासून नॉन अलाइन पॉलिसी असं पाहिलं गेलंय। इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची भूमिका आजपर्यंत
पॅलेस्टाईनच्या बाजूने असायची. मात्र गेल्या काही वर्षात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना मोदींचं मन वळवण्यात यश आलंय आणि त्यांनी भारतालाही आपल्या बाजूने केलंय. एकेकाळी अरब राष्ट्रांची नाराजी ओढवू नये यासाठी भारताला कायम पॅलेस्टाईनच्या बाजूने राहावं लागायचं. मात्र आज अरब देशच इस्रायलच्या बाजूने आहेत आणि अमेरिकेसोबत ही अरब देशही इस्रायलला साथ देत आहेत. या परिस्थितीमुळे भारताला मोठी झळ बसते आणि ही झळ थेट भारतातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते. कारण भारतातून मध्य पूर्वेत जी निर्यात होते त्यात केळी, बासमती तांदूळ, द्राक्ष, फळं या जीवनावश्यक वस्तू आहेत. महाराष्ट्रातूनही केळीसह नाशिक आणि सांगली जिल्ह्यातील द्राक्ष, उत्तर महाराष्ट्राचा कांदा, सोलापूरची डाळिंब अशा महत्त्वाच्या फळांची निर्यात केली जाते. याशिवाय दुग्धजन्य पदार्थ आणि प्रक्रिया केलेला भाजीपालाही दुबईला निर्यात केला जातो. दुबईत सध्या इराणच्या टार्गेटवर आल्यामुळे ही सगळी वाहतूक विस्कळीत झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की इराणचा मिसाईल प्रोग्राम पूर्णपणे संपवल्याशिवाय अमेरिका शांत बसणार नाही. शिवाय हे युद्ध आणखी 4 ते 5 आठवडे चालण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. आशियात चीन, जपान आणि भारतासाठी हा सगळ्यात जास्त कसोटीचा काळ असणार आहे. कारण इराणने अडवलेल्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून तेलाची वाहतूक होते. गेल्या 2 दिवसात कच्च्या तेलाचे दर 10 ते 12% वाढलेत आणि सध्या $80 प्रति बॅरल असलेले कच्चं तेल जर $100 पर्यंत पोहोचलं तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणं निश्चित आहे. पण त्याही पलीकडे जाऊन इराणने पूर्णपणे वाहतूक अडवली तर भारताकडे 70 दिवस पुरेल एवढा कच्च्या तेलाचा साठाही आहे. मात्र हा आपत्कालीन साठा आहे आणि तो युद्धाच्या काळातच वापरला जातो. 1973 मध्ये अमेरिकेला आखाती देशांनी तेल देण्यासाठी नकार दिल्यानंतर जगभरात या आपत्कालीन साठ्याचं महत्त्व समजलं होतं. अमेरिका मध्य पूर्वेतल्या स्वस्तात मिळणाऱ्या तेलावर पूर्णपणे अवलंबून होता आणि स्वतःची अशी कोणती व्यवस्था नव्हती. मात्र अमेरिकेने इस्रायलची बाजू घेतल्यामुळे या देशांनी एम्बार्गो लावला आणि अमेरिकेचं तेलच बंद केलं. या परिस्थितीनंतर अमेरिकेत हाहाकार माजला. संपूर्ण जगाने यातून धडा घेतला. भारताकडे सध्या 74 दिवस, चीनकडे 180 दिवस तर जपान आणि दक्षिण कोरियाकडे 200 दिवस पुरेल एवढा तेलाचा साठा. पण मध्य पूर्वेतली परिस्थिती ही चिंतेची बनली आहे आणि भारताच्याही याकडे नजर आहेत. तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा.